बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. अभ्यासाचा ताण जेवढा विद्यार्थ्यांना होता तेवढाच जास्त शिक्षकांनाही होता. अभ्यासक्रम पूर्ण होऊन परत रिव्हिजन चालू होते. त्यातच असे एक शिक्षक जे कराड शहरातील प्रतिष्ठित ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यरत होते. शिक्षक असल्यामुळे त्यांचे राहणीमान आणि व्यक्तिमत्व अगदी उत्तम होते. नीटनेटकेपणा आणि विचार यांचा उत्तम मेळ होता. त्यांचं नाव पाटील सर. विद्यार्थ्यांसोबत अगदी मनमिळावू स्वभावाचे. एक मित्रच जणू. डिसेंबरचा महिना होता. अभ्यासक्रम पूर्ण होऊन रिव्हिजन चालू असतानाच शनिवारी किंवा रविवारी गावागावात व्याख्यान आयोजित असल्यावर त्यांना तिकडे जावं लागायचं. अशाच एका शनिवारी पाटील सरांना एका लांबच्या खेडेगावात जायचं होतं. व्याख्यान दुपारच्या 4 वाजता ठरवले होते. त्यामुळे सर दुपारचं जेवण आटोपून 1 वाजण्याच्या आसपास आपली होंडा बाईक घेऊन त्या गावी जायला निघाले. तासभराच्या प्रवासानंतर एका ठिकाणी सरांनी आपली बाईक थांबवली. अजूनही ते हायवेवरच होते. बाजूला एका वाटसरूला रस्ता विचारून ते पुढे निघाले. रस्ता बरोबर होता. थोडं पुढे जाऊन पहिला लेफ्ट घेतल्यावर कमानीपासून 2 किलोमीटरचा रस्ता मापून गावात पोहोचायचे होते. 3 वाजण्याच्या आसपास सर पोहोचले. आयोजकांना भेटून चहापाणी झाला. गावातल्या हॉलमध्ये व्याख्यान होते. बरोबर 4 वाजता व्याख्यानाला सुरुवात झाली. जवळजवळ 3 ते 3.5 तास व्याख्यान आणि विद्यार्थ्यांची प्रश्नोत्तरे चालली. सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांच्या व्याख्यानाने प्रभावित झाले होते. अभिनंदन करून सर्वजण निघून गेले. तोपर्यंत घड्याळात 8 वाजले. गावच्या सरपंचांकडून सत्कार झाला आणि त्याने जेवणाचा हट्ट ठेवला. सरांना नाही म्हणता येत नव्हते आणि गावात पाहुणे आल्यावर जेवणपाणी केल्याशिवाय कोण सोडणार. मस्त कोंबड्याचा रस्सा. जेवण करून थोड्या गप्पा गोष्टी झाल्यावर सर निघायची घाई करत होते. तेवढ्यातच काही जणांनी सरांना अडवले. मास्तर, आता लय उशीर झालाय बघा. आजची रात्र इकडंच मुक्काम करा. नको नको, घरी वाट बघत असतील. मला निघायला हवं, सर म्हणाले. तेवढ्यातच त्यापैकी एक जण म्हणाला, अहो मास्तर, ते खरंय, पण आत्ता जाणं हे बरोबर नाहीये. का? सरांनी विचारलं. अहो, पुढचा रस्ता जरा खराब आहे. तिकडं भूतकेतं रस्ता अडवत्याती. सर हसले आणि म्हणाले, अहो काय दादा, मी एक शिक्षक आहे. मी असल्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवत आणि मी मुलांना स्वतः हेच शिकवत आलोय की श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यात फरक आहे. चला, मी निघतो. सर कुणालाच न जुमानता त्या रस्त्याला लागले. गाव सोडून थोडं पुढे गेल्यावर चांगला रस्ता लागला. तो रस्ता पार करून हायवेला लागायचं होतं. तिकडूनच सरळ शहरात पोहोचणार होते. सर बाईकवर हवेच्या वेगात जात होते. मनात लवकरात लवकर घरी पोहोचायचं हाच विचार करून ते सुसाट चालले होते. तेवढ्यातच मागून जोरात हॉर्न वाजला. सरांनी बाईक हळू करून त्या गाडीला जायला जागा केली आणि ती मोठी गाडी धूळ उडवत त्यांच्यापेक्षा जास्त वेगात निघून गेली. त्यांची नजर त्या गाडीवरच होती. त्यांना लांबूनच एक बाई त्या गाडीला हात करून थांबवताना दिसली, पण ती गाडी काही थांबली नाही. ती बाई तिकडेच उभी राहून दुसरी गाडी येण्याची वाट बघत होती. सर त्या बाईजवळ पोहोचले. ती हात दाखवून थांबायची विनंती करतच होती की सर थांबले आणि विचारलं, काय झालंय ताई, कुठे जायचे तुम्हाला? ती बाई अस्वस्थ वाटत होती आणि रडत होती. बहुतेक काहीतरी वाईट झालं असणार असं सरांना वाटलं. माझ्या नवऱ्याचा अपघात झालाय आणि ते पुढच्या इस्पितळात भरती आहेत. मला तिकडे जायचंय, ती रडत रडत म्हणाली. ठीक आहे, बसा मागे, मी सोडतो तुम्हाला, सर म्हणाले. त्या बाईबद्दल सांगायचंच तर ती एक मध्यम वयाची आणि चांगल्या घरातली दिसत होती. ठीकठाक साडी आणि अंगावर सोनं, हातात छोटं काहीतरी गाठोडं, काहीतरी बांधून घेतल्यासारखं. ती सरांच्या मागे बसली. अजूनही ती रडत होती. सरांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत बोलू लागले,
घड्याळात 10:30 वाजले होते. सरांनी विचारलं, पण एवढ्या रात्री तुम्ही एकटेच का निघालात? तुमच्या सोबतीला कोणी आले नाही का? अहो, घरात 2 लहान पोरं आणि सासू म्हातारी, त्यांना कुठं रात्रीची नेऊ? इस्पितळातून बाईचा फोन आला, तसं निघाले मी. मला खूप काळजी पडलीये. काय झालंय नीट सांगितलं पण नाही तिने. ती बाई रडत रडतच म्हणाली, सर, बाईक जमेल तेवढ्या वेगात पळवण्याचा प्रयत्न करत होते. थंडी असल्याने गारवारा झोंबत होता. हात थंडगार पडले होते आणि त्या बाईशी बोलत बोलत माहिती काढत होते. अहो ताई, रडू नका. काही नाही होणार त्यांना. तुम्ही शांत व्हा. असं म्हणून सरांनी बाईकचा वेग वाढवला. ती बाई अजूनही हुंदके देत रडत होती. थोडा वेळ झाला. त्या बाईने स्वतःला सावरलं होतं आणि आता ती शांत बसली होती. आता फक्त भिरभिर वारा, तेवढाच काय तो आवाज, बाकी भयान शांतता. ताई, चिंता करू नका. काही मदत लागली तर मी करेन. तिने उत्तर दिलं. तुम्ही मागच्याच गावात राहतात का? सरांनी विचारलं. परत तसेच उत्तर मिळाले. सर जे काही प्रश्न विचारत होते ती फक्त त्यांना असं घुमत उत्तरे देत होती. सर दचकले. थोड्या वेळापूर्वी एवढी रडत हुंदके देणारी बाई आणि आता ही काहीच कसं नाही बोलत. सरांच्या मनात नाही ते विचार यायला सुरुवात झाली. सरांनी बाईकचा वेग अजून वाढवला. तशी ती बाई परत आता सर घाबरले होते. काय करू आणि काय नको असं त्यांना झालं होतं. अचानकच त्या बाईने जो हात सरांच्या खांद्यावर ठेवला होता त्याची पकड घट्ट झाली होती. जसा रस्ता संपत होता तसतसं त्या बाईची खांद्यावरची पकड मजबूत होत होती. सर पूर्णपणे घाबरले. भर थंडीत सोसाट्याच्या वाऱ्यात त्यांना घाम फुटला होता आणि ती बाई फक्त अशी मोठ्याने घुमत होती. अचानकच सरांना कळालं की त्यांचा बाईकचा वेग कमी होतोय. सर बावरले. हे काय होते माझ्यासोबत? कुठे येऊन फसलोय मी? देवाचा धावा करत त्यांनी एक्सेलेटर पिळला. फक्त इंजिनचाच आवाज, शिवाय बाईकचा वेग वाढत नव्हता. सरांना कळून चुकलं होतं की ती गावातली माणसं जे सांगत होती ते खरं होतं आणि स्वतःवरच त्यांना चीड येत होती. जवळजवळ अर्धा तास झाला, पण हायवे अजूनही लांब होता. रस्ता पूर्णपणे सुमसाम. थांबवणार तरी कुठे? सरांनी मोठा श्वास घेतला आणि अजून एक्सेलेटर पिळला, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. सरांच्या खांद्यातून कळ निघाली. कसंबसं ते त्यांनी सहन केलं. तेवढ्यातच सरांनी काखेतून मागच्या चाकाजवळ नजर टाकली आणि ते हैराण झाले. ती बाई स्वतःचा पाय जमिनीला टाचेने घासत होती, जेणेकरून बाईक पूर्णपणे हळूहळू चालत होती. अचानकच, थांब आता, भसाड्या आवाजात ती बाई म्हणाली. सरांचं शरीर थंड पडलं. खांद्यातून कळ येत होती. तेवढ्यातच सरांना कमान दिसली आणि हायवेजवळ आपण पोहोचतोय हे त्यांच्या लक्षात आलं. आपण जिवंत राहतोय की नाही हे सरांना कळण्यापलीकडेच झालं होतं. खांद्यातून जोरजोरात कळ, डोक्यातून घाम. त्या स्थितीत सरांनी मागचा पुढचा विचार न करता वेग वाढवायचा प्रयत्न केला. तसा हा आवाज वाढत होता. कमान जवळ आली तशा सरांना वेदना असह्य झाल्या. तसा बाईकचा तोल गेला. वाकडी तिकडी होऊन बाईक स्लिप झाली आणि सर खाली कोसळले. बाईक आणि सर दोघे पण फरफटत कमानीबाहेर जाऊन आदळले. तेवढ्यातच एक जोराची किंकाळी पूर्ण शांतता चिरून घुमली. सर पूर्ण रडकुंडीला आले होते. विवळतच ते उठले आणि मागे पाहिले तर ती बाई कमानीच्या आतमध्ये उभी होती. डोळे वटारून ती सरांकडे बघत करत उलट्या पायाने मागे जाऊन गायब झाली. सर असह्य वेदनेने परत खाली पडले. तेवढ्यातच हायवेच्या कोपऱ्यावर असणारे टपरीवरील 2 माणसे धावत धावतच सरांजवळ पोहोचले आणि त्यांना घेऊन टपरीवर आले. आपल्यावरचा धोका टळलाय हे समजल्यावर सरांनी स्वतःला सावरलं आणि घडला तो प्रकार त्या माणसांना सांगितला.
टपरीवाल्याने चहा देत सरांना सांगितलं, बरोबर 2 वर्षांपूर्वी ती बाई घरून निघाली होती आणि तिचा नवरा खरंच हॉस्पिटलमध्ये होता. कोणीतरी मदत करेल म्हणून ती सर्व गाड्यांना हात दाखवून थांबत होती, पण कोणीच गाडी थांबवत नव्हतं. शेवटी ती एका ट्रकच्या समोर आली, पण त्या ट्रकवाल्याने सरळ तिला उडवलं आणि ती जागीच मेली. तेव्हापासून अजूनही ती सर्व गाड्यांना हात दाखवून थांबवते आणि कमानीजवळ आल्यावर ती गायब होते आणि तिच्या तावडीत जो कोणी भेटला त्याला ती सोडत नाही. तुमचं नशीब चांगलं आहे जे तुम्ही कमानीपर्यंत आलात आणि वाचलात सुद्धा. सरांनी बाईक तिकडेच ठेवून हॉस्पिटल गाठले. आता सर बरे आहेत, पण अजूनही तो विचार करून सरांच्या अंगावर काटा येतो. तर मित्रांनो, ही घटना त्यांच्याच एका विद्यार्थ्याने मला सांगितली आहे. आता ही कितपत खरी आणि कितपत खोटी हे मला माहिती नाही. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा.